असं की मला या माहिती नाही, पण ते काल खुलासा माणिकरावनी केला. 30 वर्षापूर्वी दावा दाखल झालेला होता त्यावेळेचे तत्कालीन राज्यमंत्री तुकाराम देगोळे. आता 30 वर्षानंतर त्याची सद्यस्थितीमध्ये त्याची किती त्याची व्याप्ती आहे म्हणून तर कोर्टात लगेच जामीन मंजूर केला. मान्य उच्च न्यायालयात जायचे त्यांना परवानगी दिली. पण तो आता शेवटी विरोधकांचं काम आहे राजीनामा मागणं. माननीय धनंजय मुंडेच्या बाबतीत सुद्धा मी पहिल्यापासूनच म्हटलं सरकारने यासाठी नेमली, पहिली यासाठी नेमली, त्यात काही आक्षेप होता सदस्यांबद्दल, बदलून दिली, नाव बदलली गेली. आता चौकशी पूर्ण होऊ दिली पाहिजे. मग परत चौकशी सरकार फारच करतं असे पण आरोप होईल. पण चौकशीचा अंतिम आल्यानंतर काहीतरी निर्णय होईल असं मला वाटतं. ते माझं काही सरकारजवळ मांडत नाही. आणि माणिकराव सुद्धा लगेच आरोपी उभा करून राजीनामा मागणं हे योग्य नाही. त्यात उद्धव ठाकरेंना त्यांचा कोणता धक्के आता त्यांना जेवढे धक्के बसलेले आहेत धक्क्यातून सावरता त्यांनाही मला वाटतं लक्ष देईना. त्यांचं काय त्याने व्यक्त केलं असेल काय मत ते त्यांच्या कोणत्या अडचण केलं मला माहिती नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.